बोला ना. हा, राज्यात थंडी किती दिवस आहे सर, आणि अवकाळी पावसाची शक्यता कधी राहील, किती तारखेपासून राहील? आता उद्याचे दिवस थंडी आहे. हा. 11 तारखेला उद्या रात्रीच्या बघा ना, 11 तारखेपासून आभाळ येणार खूप. अरे म्हणजे उद्या रात्रीपासूनच? हो, आभाळ येईल. आणि तुमचं लोकेशन कोणतं येते? पालम, बरोबर, पूर्णा. पालमला बघा 12 तारखेला थेंब येतील पाऊस. बर बर, 12 तारखेला. हो. बर, मग कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील सर? ते पाऊस पडून परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हा हा. हिंगोली, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये. बर, म्हणजे 10. सगळीकडे बर बर सर, हे म्हणजे 10 तारखेपासून किती तारखेपर्यंत? थेंब येतील कुठं, पण जिल्ह्यात पावसाची हजेरी राहील. समजा कुठं ना कुठं पडेलच. म्हणजे 10 जानेवारी ते किती तारखेपर्यंत पाऊस राहील सर? 10 नाही, 12 तारखेला, 12-13 2 दिवस. 12 आणि 13 तारखेला, पण ढगाळ वातावरण 2-4 दिवस राहील का? 14 तारखेपर्यंत. हा हा. 11 तारखेपासून 14 पर्यंत. म्हणजे कुठं रिमझिम राहील तर कुठं हलका राहील तर कुठं ढगाळच हवामान राहील. कुठं रिमझिम थोडं थेंब येतीलच समजा. बरं बरं बरं, म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्यात हमखास तुरळक भागात पाऊस राहील. हो, थेंब येणार. तिकडल्या साईडने जास्त, तिकडून तेलंगणा भाग येईल का, तेलंगणा, कर्नाटक हा हा. तिकडून जास्त. मग त्याच्यामध्ये आपलं इकडं तुमचं पालम राहील, म्हणजे लोहा, नांदेड जास्त राहील मग. नांदेड. बरं बरं बरं. आणि उर्वरित राज्यभर मग आभाळ राहील, कुठं थेंब येतील. बाकी उर्वरित मग अंशतः ढगाळ हवामानाने आणि तुरळक भागात विखुरलेल्या स्वरूप. हा. हो. बरं बरं, ओके ओके, ठीक आहे सर, धन्यवाद सर.